माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री चव्हाण सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी एक सूट बुटातील इसम तसेच बाकीचे इतर इसम हे चेन स्नॅचिंग तसेच लोकांना काहीतरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग करत असल्याबाबतच्या घटना वारंवार होत होत्या। त्याबाबत या घटनांचा उमळी सांगण्यासाठी माननीय पोलीस आयुक्तांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या। त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी श्री हेमंत तोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक व मी माझ्यासोबत PSI शेळके, PSI सानप, ASI काळे, ASI हवालदार आहेर, हवालदार महाजन, मनोज परदेशी व अतुल पाटील अशांचे एक पथक त्या ठिकाणी नेमण्यात आलेले होते। सदर पथकाने या गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी व आरोपीचा शोध लावण्यासाठी जवळजवळ 150 ते 200 किलोमीटर अंतरापर्यंतचे CCTV फुटेज चेक केले। CCTV फुटेज चेक करत असताना एक गुन्हेगार हा आमच्या निदर्शनास आला। त्याचा टेक्निकल ॲनालिसिस करून व संबंधित गुन्हेगारावर पाळत ठेवून आमच्याकडील ASI काळे व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना बातमी मिळाली की भिवंडीवरून एक इसम सदर सूटबुटातील इसम त्याच्याकडील एका गाडीवर अपाचीच्या ब्लॅक कलरच्या अपाची गाडीवर तो नाशिक शहरामध्ये चेन स्नॅचिंग करण्याकरता येत आहे। सदर बातमी आम्ही वरिष्ठांना कळवून माननीय प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी टोल नाका येथे आम्ही सापळा लावून थांबलेलो होतो। सापळा लावत असताना तो आमच्या हातातून निसटून जाऊ नये याकरता घोटी टोल नाक्यावरील जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेषांतरासारखं वेषांतर करून आम्ही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं वेषांतर करून त्या ठिकाणी थांबलो होतो। सदर बातमीच्या याच्याप्रमाणे आम्हाला सदरचा जो इसम होता ब्लॅक कलरच्या अपाची गाडीवर येताना दिसला, सूटबुटात तो होता। त्याच्यावर आम्ही झडप घातली, त्यास पकडल्यानंतर त्याच्याकडे मुद्देमाल तोडलेली चेन त्याच्याकडे मिळून आली। त्याचबरोबर जी गाडी त्याच्याकडे होती त्या गाडीच्या बाबतीत देखील तपास केला तर ती गाडी देखील ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील मानपाडा पोलीस स्टेशन येथे ती चोरी झाल्याचं आमच्या निदर्शनास आली व माहिती मिळाली। त्याबाबत तिथं गुन्हा दाखल केलेला आहे। सदर इसमाकडे युनिट 2 येथे आणून त्याच्याकडे मानवी कौशल्य त्याचबरोबर तपास कौशल्याचा वापर करून त्याच्याकडनं इन्क्वायरी केली असता नाशिक शहरामध्ये 48 गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड असल्याचे समजून आले। 48 गुन्ह्यांमधला वॉन्टेड आरोपी तो असल्याचे निष्पन्न झाले। त्याचबरोबर सदर इस्माने ओझर तसेच उपनगर, इंदिरानगर या ठिकाणी देखील त्याने 6 चेन स्नॅचिंग केल्याचे निष्पन्न झाले। अशा प्रकारे सदर इस्मा सिद्धपणे आमच्या पथकाने पकडून त्याच्याकडून 7 गुन्हे उमाळीस आणलेले आहेत। त्याचबरोबर तो 48 गुन्ह्यांमध्ये देखील तो वॉन्टेड आहे।